यावेळेला राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी येते। मनसेशी युती करणार का यावरती उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही। मनसे युतीवरती उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया, त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह उत्तर हे उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। मनसेशी युती करणार का या प्रश्नावरती दिलेलं उद्धव ठाकरेंनी हे उत्तर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणालेत। आणि आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही अशी त्यांनी ग्वाही स्वतःबद्दल आणि राज ठाकरेंबद्दल सुद्धा दिल्याचं कळतंय। मनसेशी युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये ही उलथापालथ होणार का, हे बदल होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असा एक प्रकारे षटकार उद्धव ठाकरेंनी लगावलाय। त्यामुळे कधीही बातमी आपल्या समोर येऊ शकते की उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत अशी बातमी कधीही आपल्यापर्यंत येऊन धडकू शकते। कारण उद्धव ठाकरे यांनी थेट सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल। मनसेशी युती करणार का यावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेत। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही याचा अर्थ हाच की हे दोन्ही नेते अनुकूल आहेत। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पात्र आहेत ते आमचे आम्ही बघतोय। असं म्हटलं जात आहे की ऐका, आज पहिलं प्रथम सुजाताताई परत सांगितलेलं आहे आपल्या घरी आलेले आहेत, त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे। अशी हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुन्हा प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे। नाही, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जातंय की या सगळ्या प्रकरणात संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला। संभ्रमात आहेत कारण काही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे। माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात काही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। पण सकारात्मक अजूनही आहात। तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली ही माहिती। तर मनसेशी युती करणार का या संदर्भात त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। काही संदेश देणार नाही तर आम्ही थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेत। महाराष्ट्राला जे हवंय तेच होईल, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल। आणि मनसेशी युती करणार का या संदर्भात ते काय म्हणालेत, तर आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। त्यामुळे आगामी काळात उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळेल का, किंवा ठाकरे ब्रँड हा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल का, आणि तोही एकत्रित दोन भाऊ आलेले असं चित्र जर महाराष्ट्राच्या मनात असेल तर ते जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते तसंच घडेल आणि तसंच दिसेल असं उद्धव ठाकरे आज म्हणालेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना। उद्धव ठाकरे यांचं हे मोठं वक्तव्य मनसेसोबतच्या युती संदर्भात, मनसेशी युती करणार का या संदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या घराला कॅफे असं संबोधणारे संजय राऊत आज मात्र त्यांनी आमचं घर आहे ते, तो कॅफे नाही तर आमचं घर आहे अशी प्रतिक्रिया दिली। त्याचसोबत अमित ठाकरे यांचं देखील त्यांनी कौतुक केलं होतं। आणि आता उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य, दोघांच्याही मनात संभ्रम नाही असं ते म्हणतायत। तर